पुरंदरच्या पूर्व भागातील पिसर्वे येथील अंगणवाडीमध्ये किशोरवयीन मुली व महिलांना प्रशिक्षण आणि राष्ट्रीय पोषण माह उद्घाटन कार्यक्रम पार पडला। पंचायत समिती पुरंदर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती बाल कल्याण विभाग यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ॲडव्होकेट शिवाजी कोलते यांनी महिलांना कायदेविषयक माहिती दिली। अंगणवाडी पर्यवेक्षिका पंचशीला काकडे यांनी किशोरवयीन मुलींना व महिलांना आहार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते, पोलीस पाटील संभाजी कोलते, सामाजिक कार्यकर्ते शहाजी कोलते, समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका खोडवे, अंगणवाडी पर्यवेक्षिका पंचशीला काकडे, किशोरवयीन मुली, अंगणवाडी सेविका, गावातील महिला आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुवर्णा कोलते यांनी मानले। खरं तर पाहता कायदा फार मोठा आहे, समुद्र एवढा आहे। शीतलताई ग्रामपंचायत शीतलताई कोलते पण या ठिकाणी आहे। खरं तर पाहता कायदा हा समुद्र एवढा फार मोठा आहे, त्याच्यातले किती घ्यायचे काय करायचे हे फार अवघड आहे। आणि मग आपल्याकडे काय जर आपण आपल्याकडे काही दिवस इंग्रजांनी राज्य केलं होतं आणि ते इंग्रजांचे कायदे आपण आतापर्यंत सगळे वापरले। त्याच्यामध्ये मग क्रिमिनल म्हणजे फौजदारी कायद्यामध्ये इंग्रजांनी जे कायदे दिले होते त्याच्यामध्ये मग सगळेच मग त्याच्यात किरकोळ दुखापत, जबरी दुखापत, खून, त्याच्यानंतर परत मग अतिप्रसंगाचे वयाजप्त असलेले केस बलात्काराचे आणि सगळ्याच या बाबतीत जे कायदे होते ते कायदे काय शासनाने आपण किती वर्ष ते कायदे पाळायचे। म्हणून आपल्या भारत सरकारने 1 जुलै 2024 रोजी नवीन कायदे अंमलात आणले आहेत आणि त्या नवीन कायद्यामध्ये जुने जे सेक्शन होते ना, उदाहरणार्थ समजा आता एखाद्याला मारलं जीवन तर त्याचा 302 कायदा होता, त्याला सेक्शन 302, त्याच्यामध्ये बदल करून आता त्यांनी सेक्शन 101, 102 खाली नवीन त्याच्यात बदल केले। म्हणजे त्यात थोडक्यात काय केले, कडक कायदे करून त्याच्यात अ ब क असं हे केले, विभाग केल्यामुळे आता काय कायदे कडक झालेले आहेत। खरं तर आता आपला भारत देश हा म्हणजे जगात सगळ्यात चांगला देश आहे ना, आपण सगळेजण आहोत। आपण म्हणजे भारत देश हा कृषी प्रधान आहे, ह्या देशामध्ये आपल्याकडे सर्वच म्हणजे आपण हिंदुत्ववादी आपण आहोत, सगळे हिंदू। आपल्याकडे सगळे सण वगैरे उत्सव आपण वगैरे करतो आणि आपल्याकडे नारी महिला ही फार मोठी शक्ती आहे मॅडम। आणि शक्ती असल्यामुळे ही शक्तीला आधार आपण ऐकतो दैवत मानून प्रत्येक ठिकाणी नारीला आपण महिला असेल त्यांना आपण त्या ठिकाणी प्रोटेक्शन करायचं काम, त्याच्यामध्ये खेडेगावापासून पार वर मंत्रालयापर्यंत कोण असेल महिला तिच्यावरती जर काय कसली वेळ आली, काय प्रसंग आले वाईट होते तर त्या ठिकाणी सरकारने आपल्याला काय केलेलं प्रोटेक्शन देण्याचं काम करण्याकरता या नवीन कायद्यामध्ये आता अमेंडमेंट म्हणतात त्याला दुरुस्ती केलेली आहे आणि त्या दुरुस्ती केलेल्या कायद्यानुसार आता इथून पुढे आपल्याला ती काम करायचे आहे। आता प्रथमदर्शी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्याकडे 498-306 एक असा कायदा होता की आपली मुलगी आहे तर दुसऱ्याच्या घरामध्ये तिथे आपली मुलगी असते तिकडे गेल्यानंतर ती सून होती, ती सून त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की तिचे असणारे सासू सासरे दीर किंवा नणंद किंवा अनेक तिचे कोण तिच्या घरातील कोण संबंधित मग अनेक नातेवाईक कोण असतील त्या ठिकाणी जर त्या महिलेचा छळ करीत असतील तर त्याला पुढे 498-306 आणि ती केस असते। म्हणजे 498-306 महिलेचा छळ केला आणि तिला मृत्यूचा आत्महत्या करण्यास कारणीभूत केले की त्याच्यात तो कायदा 498-306 असायचा। मग ह्याच्यामध्ये काय व्हायचं की त्या मुलीला त्रास देतात, मग त्या मुलीने त्रासाला कंटाळून कधीतरी मग जीवाला वैतागून माणूस मग काय करतो आत्महत्येचा प्रकार करतो आणि मग आत्महत्येचा प्रकार झाल्यानंतर सजिकच मग त्याच्यामध्ये काय असतात आमचे पोलीस पाटील त्यांना माहिती आहे, आपण अर्ज करतो पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये चौकशी करते, FIR दाखल करून घेते, FIR दाखल केल्यानंतर म्हणजे सगळं त्याच्यात पोस्टमार्टमचा रिपोर्ट असतो, मेडिकलचे सगळे त्याच्यात असतात रिपोर्ट्स, त्याच्यानंतर साक्षीदार जबाब पहिले काय त्याच्यामध्ये काय डाईंग डिक्लेरेशन म्हणून असतं, म्हणजे मृत्यूपूर्वीच काही महिला लिहून ठेवतात की मला चिठ्ठी लिहून ठेवतात की मला हा माणूस घरामध्ये खूप लोक त्रास देतात, त्याला डाईंग डिक्लेरेशन म्हणतात, म्हणजे मृत्यूपूर्वी जाहीरनामा। बरेच म्हणजे सावकारकीचे काय व्यवसाय असतात, सावकारकीला कंटाळून काही लोक त्याच्यामध्ये त्रास, आपण पेपर वाचतो अनेक ठिकाणी बघा, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी पेपरला आपण वाचलं की कर्जबाजारी सावकारकडून पैसे न सावकाराने त्रास दिल्यानंतर
त्याला त्या ठिकाणी माणूस तो काय करतो, आत्महत्या करतो. म्हणजे हे जे प्रकार आहेत हे प्रकार आपल्याकडे आहेत. मग आपल्याकडे काय झाले, आपल्याकडे पोलीस मशिनरी आणि त्याच्याबरोबर काय होते न्यायालयीन काम. आता कोर्टाचं पोलीस मशिनरी म्हणजे काय, पोलिसांचे गेले काही ठिकाणी काय करतात लोक, काही कुणाची ओळख असते का त्याच्यातून थोडं लूज काम करतात. तर ते आता नवीन कायदा आता आल्यानंतर आता लूज वगैरे काय नाही. कोण मुख्यमंत्री असला, कोण असला किंवा गावचा कोण नेता असला किंवा तालुक्याचा कोण नेता, त्याला सगळ्यांना कायद्याकडे करण्यासाठी त्या कायद्यामध्ये मॅडम आता दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर तातडीने अरेस्ट करायचं, म्हणजे अटक तातडीने करायची. अटक करून त्याच्यामध्ये त्याला लवकर न्याय म्हणजे जलद गतीने न्याय चालवायचा तो, आणि जलद गतीने न्याय चालवून जो कोण अपराधी असेल त्याला शिक्षा करायची. आता मला वाटतं एखाद्या कोणत्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रकार झाला, काय झाला, तर त्या ठिकाणी आता इतकं कडक कायदा केलेला आहे की त्या लगेच स्पीड कोर्टामध्ये ते केस चालून जलद गतीने न्याय देऊन त्या ठिकाणी त्याला कडक शिक्षा करायची. आता काही ठिकाणी बऱ्याच आपण ठिकाणी बघतो काय मुलींची लग्न होतात ते काही नांदत नाहीत. आपल्या पद्धतीने नांदत नसल्यामुळे ते आपल्या आईवडिलांना राहतात. असल्या आईवडिलांची चांगली परिस्थिती तर त्यांना ते खाणे घालतात. नसेल तर काय त्या मुली आपल्या पुढे इकडे करत कामाला जाणे, शेतात काम करणे, कमलमध्ये काम करणे, कंपनीत काम करणे. अशा वेळी त्या मुलींच्यासाठी आता काय केलं, आपल्याकडे हिंदू विवाह कायदा कलम 125 प्रमाणे मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. मी का सांगतो, अशी वेळ काय कोणावरती येऊ नये. शेवटी कसं आहे, प्रत्येकाने आपलं प्रोटेक्शन आपणच आपलं पुढचं फ्युचर पाहिलं पाहिजे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे. पण पूर्वीच्या काळी काय होतं की लोक थोडी असे अशिक्षित लोक होते. आता एवढ्या 20-25 वर्षामध्ये तुमच्याकडे मोबाईल आले, व्हॉट्सअप आले, इंटरनेट आले, त्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळं ज्या काही आले फॅसिलिटी, त्याच्यामुळे आता काय नाही, प्रत्येक जण हा ऍक्टिव्ह झालेला आहे समाजामध्ये, ऍक्टिव्ह मध्येच काम करत असतात सगळे. तर पूर्वीच्या काळी जे काय होतं त्याच्यामध्ये मग काय करायचं, ती मुलगी वडिलांकडे राहत ना, आईकडे राहते, मग ती एक कुठेतरी एक नवऱ्याला नोटीस पाठवायचं की तुम्हाला बाबा खाया. आता प्रत्येक हजबंडची ड्युटी काय आहे वाईफसाठी, म्हणजे नवऱ्याची ड्युटी बायकोसाठी काय की तिला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा दिल्याच पाहिजे. हा मूलभूत अधिकार आहे ह्या महिलांचा. पहिले सांगतो, ज्यावेळी तिथं मॅरेज लग्नाच्या अगोदर आई वडिलांनी मुलांना सांभाळलं पाहिजे, त्यांचा मेंटेनन्स घेतला पाहिजे, त्यांना शिक्षण केलं पाहिजे मुलांनी. आणि मग एकदा मुलांचं नंतर काय होतं, ती एक 18 वर्षाची मुलगी झाली आणि तिचं जर लग्न झालं तर तिची जबाबदारी सगळीच्या पतीकडच्या सासरच्या मंडळीने घेतली पाहिजे. तर मग सासरच्या मंडळीने ज्यावेळी त्या जबाबदारी घ्यायची त्यावेळेस जर सासरची मंडळी त्रास देत असतात काय आणि ते मुलीला आणत नसतात, आता ह्याच्यात फार सांगण्यासारखं आहे मॅडम. त्याच्यात मग आमच्याकडे मेंटेनन्ससाठी 125 खाली अर्ज करायचा पोटगीचा, त्याच्यामध्ये पैसे मागायचे. आता तो सोर्स कसा असतो पोटगीचा, तो नवरा काय करतो, समजा एखादा माणूस कामाला आहे आणि त्याला मिनिमम सॅलरी एक महिन्याला 1 लाख रुपये आहे, तर त्याच्यात त्या सॅलरीतून ते पैसे वजा करून त्या मुलीला द्यावे लागतात. ती तशी प्रोव्हिजन आहे आपल्या कायद्यात, पोटगी म्हणतात त्याला, बरोबर तू बोलली ती पोटगी. आणि मग ती अशी जी पोटगी आहे ती उत्पन्नावर अवलंबून आहे. आता काय काय महाभाग असे असतात की बायको केली, बायको सोडून गेली की मग वडिलांच्या नावाशी ती असते की काय करा, म्हणजे वडिलांनी जर नावाशी ती असेल तर ती मग काय करायचं, माझ्या नाव नका करा म्हणायची, कुणाच तरी दुसऱ्याचं नाव करा. आणि ती मुलाशी मग त्यावेळेस अशा वेळी ते सासऱ्याने देखील त्याच्यावर विग्राह्य केलं जातं. आता त्या मी तुम्हाला नंतर शेतीचा पण कायदा सांगणार आहे, कारण काय आता प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं सांगत जातो, खूप मोठे येते. पहिले मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 40306 महिला छळवाद कायदा, आणि त्यांना मानसिक शारीरिक त्रास देणे आणि त्यांना त्रास द्यायच्यासाठी पोलीस स्टेशनला अर्ज करावा लागतो साध्या कायद्यावरती. किंवा हे लोक मला त्रास देतात, त्याला हाणमार करतात, शारीरिक मानसिक त्रास देतात, त्यासाठी तो अर्ज पोलीस स्टेशनला त्याच्यात पोलीस त्या डॉमेस्टिक व्हायलन्ससाठी आता नवीन एक कायदा आहे, घरगुती छळवाद कायदा. त्या कायद्याखाली मग तुम्हाला ती सगळा अर्ज करून ती एक आपला आमच्या भाषेत म्हणजे क्वासी सिव्हिल केस असते, म्हणजे दिवाणी सारखीच ती केस असते. ती अर्ज करायचा कोर्टात, अर्ज करायचं, जबाबदारी करायचं कोर्ट, त्याच्यामध्ये सगळ्या एव्हिडन्स म्हणजे पुरावा घेतात आणि त्या पुरावा घेऊन नंतर काय शिक्षा द्यायची ती देतं कोर्ट. पण शक्यतो अशा गोष्टीमध्ये जास्त शिक्षा पण होतात आणि काय ठिकाणी आहे की कॉम्प्रोमाइज होतात. मग ती समोरची आता झालं गेलं मराठी भाषेत गंगेने मिळालं इथं पूर्ण आम्ही लिहितो असतो, त्याला कॉम्प्रोमाइज करू शकतो, जर कुठे म्हणजे त्याच्यामध्ये लिहून घेऊन मग ते मिटावता येते, किंवा मग डायरेक्ट मग त्याच्यामध्ये शिक्षा पण होऊ शकते. 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, काही ठिकाणी 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आता तो ऑफेन्स कसा आहे, किती तो म्हणजे हे म्हणजे ग्रीव्हस म्हणजे किती गंभीर आहे स्वरूपाचा, त्याच्यावरती ते सगळं ठरलेलं असतं. हा झाला एक. दुसरा मेंटेनन्सचा एक सांगितला. आता मेंटेनन्स नंतर काय होतं, बऱ्याच ठिकाणी काही मेंटेनन्स लोक देत नाहीत. मी अनेक ठिकाणी की चालवलेले आहेत मेंटेनन्सच्या पूर्वी, त्याच्यामध्ये ते काही गावात समज गेलं पोलिसात की त्यांनी पुढे त्या माणसाने पळूनच जायचं, मुद्दाम गाणागाडा करायचा, पैसे द्यायला काय करायचं. अशा वेळी देखील नाही पैसे दिले तर एकदा पोलिसाच्या ताब्यात डायरेक्ट पैसे तरी बरं नाही यारवडा जंतरी गाठ, इतकं कडक काम आहे. 125 मेंटेनन्स आहे. आता
हे पण झालं. तिसरं महत्वाचं म्हणजे आता काय आपल्याकडं हल्ली आपण बघतो पेपरला वाचतो अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार येतात ऐकायला. रस्त्याने मुली चालली त्यांची छेडाछेड करणे, मुलींना रस्त्यात अडवणे, त्यांच्या धमकी देणे किंवा मुलींच्या वरती काय वेगळा अतिप्रसंग करणे, म्हणजे असे अनेक जे काय घटना ज्या होतात त्या घटनेसंदर्भात आता काय झालेलं आहे की शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. दुरुस्ती करताना त्यामध्ये कडक शासन करायचं. तो अर्ज असेल, तो फिर्यादी असेल किंवा ती घटना असेल त्याचं लवकरच इमिडिएटली जलद न्यायालयात टाकून तो कोण माणूस कोण असेल त्याला कडक शासन करायचं. ह्याच्यासाठी ते आता नवीन कायद्यामध्ये 1 जुलै 2023 पासून त्याच्यामध्ये आता कडक कायदे आलेले आहेत. आणि हे कडक कायदे खरं म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त सांगितले. पुरुष काय फार डांबीस असतात त्यांच्यासाठी तो कायदा सांगितला पाहिजे. म्हणजे जे वृत्तिगांनी वागतात त्यांच्या संदर्भात बोलतो मी, तर त्याच्यासाठी ते कडक कायदे त्यांना बी सांगितले पाहिजे. आणि मग प्रोटेक्शन द्यायचं, महिलांना संरक्षण द्यायचं, त्या ठिकाणी संरक्षण देताना त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. काही ठिकाणी काही महिला देखील खोटी कंप्लेंट करतात, त्याचा पोलीस सगळी इन्क्वायरी करतात, त्याचा जबाब घेतात, त्याची माहिती घेतात सगळी. मुलं काही ठिकाणी म्हणजे खरोखरच एखाद्यावरती खरंच अन्याय असेल तर त्याला देखील न्याय देण्याचं काम संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज केला की होऊ शकतं. आता प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्वाचा की ही पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ठिकाणी पोलिसांना सगळी माहिती दिली पाहिजे. त्याचा क्वाज असतो, कारण असतं, तर सगळे डिटेल असते. काही ठिकाणी महिला लाजतात सांगायला, काय लाजायचं नसतं. आता मी पुरुष आणि स्त्री 50% समसमान झालेले आहेत. जेवढे पुरुषांना अधिकार तेवढेच महिलांना अधिकार आहेत. आता तर शासनाने असं काढलेलं आहे की आता समजा माझं नाव शिवाजी कोलते आहे तर माझ्या नावापुढे माझ्या पत्नीचं पण नाव लिहायचं. आता शाळेमध्ये जाताना सॉरी माझ्या आईचं पण नाव लिहायचं, म्हणजे शिवाजी हिराबाई गुलाबराव कोलते असं नाव लिहायचं. म्हणजे इतकं तुम्हाला शासनाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 50% दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला निवडणुकीमध्ये दिलेलं आहे 50%. त्यामध्ये तुम्हाला परत तुमचं काय शासकीय योजना असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आधार द्यायचं काम पण शासनाने केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसारखी तुम्हाला स्कीम शासनाने दिल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता तुम्हाला त्याच्या सगळ्या माहिती काय. तर त्यामुळं महिला आणि पुरुष ही समानता आपल्या देशामध्ये झाली आहे. आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो काय होतं की त्या फार मोठा माणूस असतो त्याला एकच मुलगी असते. काही ठिकाणी काही लोकांना 2 मुली असतात, काही ठिकाणी काय मुलंच असतात. पण आता मुलगा मुलगी हा भेदभाव पहिला काढून टाकायला डोक्यातून आता सगळे समान केलं आहे. मुलगी हाच मुलगा आणि मुलगी हीच मुलगा असं समजून समाजामध्ये आता ते आपण पुढे त्याच्यामध्ये आता त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि हे अनुकरण करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये समान अधिकार दिलेले आहेत. म्हणजे जेवढे पुरुषांना अधिकार कायद्यात आहेत त्याच्यापेक्षा जास्त अधिकार महिलांना दिलेले आहेत. का दिलेले आहेत त्याचं कारण असं आहे की महिलांना त्यांचं प्रोटेक्शन मिळावं, त्यांचं संरक्षण व्हावं आणि महिला अधिक सुसंस्कृत होऊन अधिक महिलांच्यामध्ये विकास होऊन महिला देखील एक समाजाचा उत्तम प्रकारचा घटक आहेच, त्याच्यात अजून सुधारणा होऊन त्यासाठी ह्या अमेंडमेंट करून आपल्याला सर्व भारतीय न्याय संस्थेने तुम्हाला त्या दंड संहितेत तुम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत. आता आपण जनरली जर थोडं पाहिलं तर काही ठिकाणी काय होतं अशिक्षित महिलांचं बऱ्यापैकी प्रमाण आपल्याकडे अजून. आता ज्या आता 25 वर्षाच्या अगोदरच्या काही महिला आहेत, काही आपल्या आता ग्रामीण भागात असतात, काही त्यांना त्याच्यातलं काही एवढं थोडं नॉलेज नसतं. पण त्यांना देखील नॉलेज देण्याचं काम करण्यासाठी आमच्या कायदेशीर शिबिर असतात. प्रत्येक खेडेगावात जाऊन कायद्याचा सल्ला द्यायचा. कायद्याचा सल्ला देताना मग की जी ग्रामीण भागातील लोक कधी शहरात येऊ शकत नाहीत मग त्या गावात जायचं. गावात जाऊन त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की बाबा हा कायदा आहे. त्याच्यासाठी आता कायदे सांगताना अनेक प्रकारचे कायदे, त्याच्यामध्ये मी हिंदू विवाह कायदा कलम सांगितलं 125 प्रमाणे तुम्हाला पूर्वीचा अधिकार मिळू शकतो. 498 खाली तुम्हाला तुमचं कोण गर्भात त्रास देत शारीरिक मानसिक छळ करत असेल, कोण आत्महत्या करणार त्याच्यासाठी बी कडक कायदा आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला डोमेस्टिक फायनान्स घरगुती छळवाद कायदा, किरकोळ कारणावर सारखा छळ जातात त्याच्यासाठी देखील तो कायदा तुमच्याकडे आहे. सगळ्या ठिकाणी आता परफेक्ट नारी समानता आणि नारी आणि म्हणजे देवता, नारी ही देवता आहे आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी आता सरकारने खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपण छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करीत नाही, पण आपण पाहिलं तर आपला भारत देश आहे. भारत देशामध्ये आपण पाहिलं आपण हिंदू आहोत. आपण काय करतो म्हणजे आपले संस्कार चांगले, आपण देवदेवतांना मानतो. काय करतो बाहेरच्या कंट्रीमध्ये तिथे काही असं काही जास्त हे करीत नाहीत, म्हणजे असं आपले एवढे त्यांचे संस्कार नाही. तर त्या ठिकाणी अनेक घटना घडतात, त्यांचे कायदे आपल्यापेक्षा फार कडक आहेत.
आता बाहेरच्या देशामध्ये एखाद्या शिवरात्र प्रसंगाला लगेच ते फाशी देऊन टाकतात त्यांना लगेच. ते वाट बघत बघत बसत नाही कायद्याची घ्यायची, डायरेक्ट का करतात ते काय ते थांबूच शकत नाही ते. पण आपल्याकडे काय, आपल्याकडे चोरीने चोरी केली तो चोर निघून गेला की मग त्याचा तपास लागतो, कुठे गेला चोर त्याला बोलवा, मग त्याचा यायचा तो आणि कोणाचा तरी निघायचा जवळचा, परत त्याला संरक्षण द्यायचं, परत त्याचं ते पाहायचं. असं चालत नाही. आणि त्याच्यामध्ये हे असं पूर्वी आपल्याकडे खूप चालत, म्हणून आपल्या त्याच्यात काय केले 1 जुलै 2024 ला भारतीय न्यायदंड संहिता त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण आता कायदेकडे केलेला आहे. आता हे तुम्हाला मी सांगितलं, त्याच्यात अजून बरेच कायदे. आता मुलगा आणि मुलगी, आता थोडं मी हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू वारसा कायद्या संदर्भात सांगतो. ह्याच्यामध्ये काय झालं, हिंदू वारसा कायद्यामध्ये पूर्वी काय व्हायचं, शेत जमीन मिळकती असायच्या, त्याच्यात पूर्वी कोण काय जास्त काय भानगडीत पडत नसायचं शेतांच्या, चाललंय चाललं. पण जसं जसं ना औद्योगिकरण व्हायला लागलं, नागरीकरण व्हायला लागलं, शहराची सुधारणा व्हायला लागली, गावची सुधारणा व्हायला लागली, देशात सुधारणा व्हायला लागली, त्याच्यामध्ये बहुसंख्य मॅडम आता अशी प्रकारे इतके वाढले की शेती संदर्भाचे खटले म्हणजे जे सूट आहेत दावे ते फार कोर्टामध्ये आता ओपन झालेले आहेत. आता पहिला तुम्हाला मी सांगतो की जन्मताच प्रत्येक पुरुष आणि स्त्री जन्मताच आता त्यांना इथून पुढं कायद्यामध्ये समान हिस्सा आलेला आहे. मुलगा असो मुलगी असो, ते असं पूर्वी काळात काय व्हायचं की पूर्वीच्या वेळेस वडील असायचे, वडिलांना 4 मुलं आणि 1 मुलगी असेल तर त्या मुलीला वडिलांच्या हिस्सा आईच्या हिस्सा असायचा, मुलांना त्याच्यात समान असायचं. पण आता काय केले, मुलीला पण त्याच्यात समान होती. समजा 4 मुली 1 मुलगी आहे आणि वडील आहेत, त्या जमिनीचे 6 हिस्से, 4 मुलांचे 4, मुलीचा पण मुलांच्या सारखा समान, आणि नंतर त्याच्यानंतर वडिलांचा हिस्सा होणार. वडिलांच्या हिस्सामध्ये आईचा स्वतंत्र हिस्सा होत नाही. मग आता हा हिंदू सक्सेशन याच्यामध्ये ह्याच्यात पण आता काय झालं माहिती का, बऱ्याच वेळा आपण पाहतो आता शहरा ठिकाणी काही जमीन असतात त्याला अतिशय प्रचंड प्रमाणात म्हणजे गुंठ्यामध्ये किंमती आलेल्या असतात. अशा ठिकाणी काय होतात, मग अनेक कारण असताना आता खरं हे विषय तुम्हाला का सांगतो महिलांना, की आपण महिला आहेत, आता सगळ्यांनीच असं नाही करायचं की बाबा आता मला समान हिस्सा उद्या जाऊन वाटपाती केस करते, असं नाही करायचं. ती सांगायची शक्यता या सरपंच साहेब, तिची आले नवीन आले ती सांगते हा कायदा सांगतो, नाही तुम्ही उद्या म्हणता वकील आले त्यांनी आम्हाला सांगितलं समान हिस्सा, असं नाही. ही प्रत्येकाची इच्छा आणि चॉईस आहे. काही ठिकाणी अनेक ठिकाणी काय होतात, मुली माहेरी गेल्यानंतर त्यांचे ते कोण असतात, आता आई वडील असतात त्यावेळेस मुलींना आधार करतात, नंतर त्या आई वडील गेल्यानंतर त्यांचे कोण असतात, भावजे असतात, काही भाव असतात, अनेक या त्या कारणावरून अनेक ठिकाणी वाद निर्माण होतात. कुठे म्हणजे त्या कुटुंबात म्हणजे बाहेर गेल्यानंतर कधी आले तर पाणीच लवकर प्यायला द्यायचं नाही, गॅस लवकर करायचा नाही, नंतर कधी आली ती विचारपूस करायची नाही, आली काय गेली काय ती गप्पा मारायचं नाही. म्हणजे थोडक्यात जे काय प्रेमाचे नातेसंबंध आहेत ब्रदर अँड सिस्टर आणि ननंद म्हणून आपल्या दारात भाऊबहिणीचे काय करायला पाहिजे, या गोष्टी आता सध्यामध्ये काय झाले, जरा समाज बदलल्यामुळे त्याच्यात कमी पडायला लागले आणि त्याच्यामुळे काय झालं की हे प्रकार व्हायला लागले. नाही तर पूर्वी काय असायचं, मुलगी आली की 8-8 दिवस बाहेर राहायची, आई तिला साडी चोळी घ्यायची, आई तिला चांगलं थोडं खायला प्यायला करायची, जाताना घरापर्यंत तिला काय वाजा द्यायची भरून, तिला काय लागेल तर काय आणि पैसे पण द्यायची. ती आता प्रथा जी आहे ना ती थोडीशी काय झाली की ह्या नागरिकांमध्ये समाज हे झाल्यामुळे थोडं मॉडिफिकेशन लोकांचे झाल्यामुळे त्याच्यात बदल झाला, आणि हा बदल झाल्यामुळे आता काय झालं की एकमेकाच्या मनामध्ये रोष निर्माण झाला. हा रोष निर्माण झाल्यामुळे आता काय सहजिकच मग काय करते, बघते तुझी जमीन किती मी हिस्साच मग असं आता त्याच्यामध्ये आता आल्यामुळे काय करायला लागेल. सर्वात आता आम्ही पाहतो, मी आता 4-5 दिवसापूर्वी एक केस दाखल केली. वडील आहेत, वडिलांनी काय केले, वडिलांच्या जमीन म्हणजे वडिलोपार्जित जमीन, वडिलांनी काय केलं, मुलगा एकच आहे त्या मुलाला घेतला आणि मुलाने काय केलं आणि त्या सुनेने काय केलं, त्या वडिलांना धरून आणलं खाली कचेरी आणि बक्षीसपत्र लिहून घेतलं अख्ख्या जमिनीचं. बक्षीसपत्र लिहून घेऊन त्याच्या 7 बारावी नोंद केली. शिकलेल्या मुली त्यांनी पाहिले, दोन्ही वहिनी त्यांनी पाहिले, अरे आपल्या वडिलांचं नाव 7 बारावी लिहिलं, आपल्या भावाचंच काय राहिलं. आणि ते भाऊ त्या मुलींना काय बघत नाही, त्या मुली आल्या त्याच्यामध्ये हा माणी कधी थोडी मागणी करीत नाही. 8-10 वर्ष झालं. वडील पण आमच्यात आई काही त्यांना नाही, वडील आहेत, वडिलांचा असा प्रकार आहे, वडिलांना काय लिहिता वाचता येत नाही, आपली थोडी आज्ञा नाही. आता जे खायला घालते त्याच्याशीच गोड बोललं पाहिजे ना आपण. जर ते आता मुलांना जर वडील खायला घालीत असते म्हणजे वडिलांना जर तो मुलगा खाते त्यांच्याशी गोडच बोललं पाहिजे ना. सुनेने तिने मुलांनी ती उचलून आणली खाली कचेरी आणि सरपंच बक्षीसपत्र मारून घेतले. जमीन काय बऱ्याच कोट्यावधी रुपयाची जमीन. आता त्या मुलींचं काय लक्ष, ती एक दोन्ही मुली सख्या म्हणजे त्या बहिणी त्या आल्या, ते काय म्हणल्या साहेब आमचं ह्याच्यामध्ये कायदेशीर आमचं आहे. आता आमचं काय दुखी गेल्यानंतर आम्ही काय बघणार, कायदाच पुस्तक पाहायचं, कायदा पाहायचं, त्याच्यामध्ये काय
मुलं मुली समान हिस्सा. आता त्या जमिनीचे किती हिस्से होणार मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर 4 हिस्से होणार. 2 मुलींचा हिस्सा, 2 मुलीचा प्रत्येक हिस्सा, एक मुलाचा एक आणि वडिलांचा एक. आता 4 हिस्स्यात ह्यांनी काय केलं, वडिलांचा पण हिस्सा लिहून घेतलाय, त्या 2 मुलींचा पण हिस्सा लिहून घेतलाय आणि डायरेक्ट काय केली 7-12 नाव टाकलं. आता काय करतात ह्या गोष्टी जे आहेत ह्याच्यानंतर परिणाम काय होता असा पुढे, की परिणाम असं होतं पुढे ते काही ठिकाणी जमीन विकतात. आणि आता हल्ली आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, त्याच्यात पुणे जिल्ह्यात हा फार प्रकार आहे. त्याला कारण एक आहे की जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत. मग मुली काय म्हणतात, अरे ह्यांनी नाव केलं हा विकणार आहे. खरं कारण ते असतं, वडिलांच्या नाव असताना त्या मुलींनी तक्रार केली का नाही. मुलांनी लिहून घेतलं वडिलांकडून, त्याचं नाव 7-12, त्याची बायको काय म्हणणार आम्ही विकणार आहे. मग ते विकणार आहे म्हणणार, मग ह्यांना काय वाटतं, त्यांना पैसे येणार आहे. पैसे येणार म्हणणार, हे काय करतात मुली काय करणार, मग आपोआपच केस करणार ना, आम्हाला काय म्हणणार नाही केस की. त्यांनी आणि करा ही गोष्ट त्यांनी डॉक्युमेंट केलेले बक्षीसपत्र तर झालं 8 महिने झाले. त्यामुळे आणि 5-6 वेळा ते गेला त्यामुळे म्हणले काहीतरी मार्ग काढ आणि आम्हाला पैसे पण नको ते, पण वडिलांना नीट सांभाळ आणि नाही वडिलांना नीट सांभाळायचं. जी जमीन आम्हाला एक कागद दिली की तू विकणार नाही म्हणून, पण ते आता ते काही कागदावरती विकणार नाही म्हणून आणि गेलं 7-12 झाला तर ते विकणार ना, कळणार आहे का. आणि ती विकणार नाही ती काय लिहून जर दिलं तर त्याला काय कायदेशीर बेस नाही. तर मग अशा ठिकाणी जे आहेत ना, मग त्या मुलींनी काय केले, कोर्टामध्ये जायचं. कोर्टामध्ये गेल्यानंतर एक वाटपाचा अर्ज करायचा. वाटपाच्या अर्जामध्ये काय म्हणायचं, ही जमीन आमच्या आजोबा पंजोबाची आहे. हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे आम्ही ह्या वडिलांच्या म्हणजे आजोबांच्या नाते आहेत आणि ह्या वडिलांच्या मुली आहेत आणि ह्या जमिनीमध्ये आमचा जन्मतीच कायदेशीर हिस्सा आहे, तो आम्हाला मिळावा. आणि त्याच्यासाठी आम्ही अर्ज केला. तर पार्टिशन म्हणजे त्याला मराठी वाटपत्र म्हणायचं. आणि त्याच्यात अजून तुम्हाला काय करावं लागतं, एक डिक्लेरेशन म्हणजे त्याला एक ठराव करून मागायचा असतो. म्हणजे ही जी बक्षीसपत्रे केलेली आहेत ह्या बक्षीसपत्राच्या जमिनी आमच्या वडिलोपार्जित आहेत, आमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळाल्या आहेत, आमच्या आजोबांना आमचे वडील, आणि ह्या जमिनीमध्ये आमचा आजोबाकडून वडिलांकडून म्हणजे आमचा जलंत हिस्सा आहे. त्यामुळे त्या आम्हाला आमचा कायदेशीर हिस्सा असं ही केलेले बक्षीसपत्र हे बेकायदेशीर आहे. ते हे आमच्या ज्या मिळकती हिस्साचे ह्याच्यावरती ती बंधनकारक नाही, ते आम्हाला रद्द करून मागावं, ते बेकायदेशीर आहे असं मागायचं. हिस्सा कोर्ट देतं. आता काय झाले अजून एक महत्वाची गोष्ट, हिस्सा मिळतो त्या मुलींना हिस्सा मिळणार, त्याच्यात ती हिस्से कोर्ट करणार, पण ह्याला जातो वेळ. आता काय होतं, कोर्टात अर्ज केला ना म्हणजे कुठला दावा करा किंवा तुम्ही डॉक्युमेंट फायद्याची घरगुती सुरुवात काय त्याच्यासाठी केस करा किंवा तुम्ही एखाद्यावरती फौजदारी केस करा. तिथे ती केस केल्यानंतर काय होतं माहिती, कोर्टात ती प्रकरण आलं की ज्याच्या विरोधात ती केलं असताना तो काय करतो, तो राजासारखा राहतो. त्याला 4 वेळा नोटीस काढायचं. म्हणजे तू घरी पोलीस गेले की त्या घरच्यांनी सांगितले गेलेत बाहेर, पोलिसांनी परत काय यायचं माघार यायचं. काही ठिकाणी मोबाईल नंबर असला येतो म्हणायचं, यायचंच नाही. नंतर पोलिसांचा नंबर असतो आलेला, मग पोलीस पाटलांना आमच्या माहिती पोलिसांचा नंबर आला मग तो बदनाम घ्यायचाच नाही. काही ठिकाणी ब्लॅकलिस्टचा नंबर द्यायचा टाकून पुढे. म्हणजे अशामुळे काय होते, काम वाढत जातं, वेळ लागतो त्याच्यामध्ये. दुसरं, कोर्टात एखादी आपण केस दाखल केली म्हणजे तुम्ही मेंटेनन्सचा अर्ज केला पूर्तीसाठी किंवा तुम्ही कोर्टामध्ये एखादा दिवाणी नावा दाखल केला, समजा वाटपाचा केला, आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे केस असतात. त्याच्यात काय होते की त्याच्यात ही न्यायालयीन प्रक्रियेने आपल्याकडे ही अशी म्हणजे मंद गतीने चालली, अजून मंद गतीने आहे. आणि मग त्या मंद गतीने चालल्यामुळे काय होतं, सहजिकच माणूस कंटाळतो. लोक काय म्हणतात, शहाण्याने कोर्टाची पायरी चढून आपल्याकडे ती म्हणण्याची, त्याला कारणच काय, वेळ जातो. अनेक वेळा न्याय मिळायला फार वेळ लागतो. आणि मग हा न्याय मिळायला माणूस काय करतो, जाणून कोर्टाचं काम नको म्हणतो. मग कोर्टात काय तुझ्या कधी केस केलं, आता समजा मी सांगितले त्या मुलींनी त्या दोघींनी केस केली आणि त्याची नोटीस त्या भावाला काढली, वडिलांना काढली. त्यांनी काय करायचं, कोर्टाचा बिलीप आला की मुद्दाम घरात असं सांगायची बाहेर गेल्यात, ती कोर्टाचं नोटीस समन्स असतं ते घ्यायला टाळाटाळ करायची. टाळाटाळ केल्यानंतर परत त्यांनी माघार यायचं. ते बिलीप असतं. बिलीप म्हणजे थोडक्यात कोर्टाचे समन्स नोटीस कागदपत्र पोचवायचे काम करतात पक्षकारांना. वादी असू किंवा प्रतिवादी असू, अर्जदार असू, जाब देणार असू, ऍप्लिकेंट असू, रेस्पॉन्डंट असू, तर मग त्याच्यात आणि कोण म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत, त्यांना पाठवायचं, ते काम करतात. आता ते काम करताना काय होतं, ती नोटीस वगैरे पाठवत ते असं निष्काळजीपणाची माणसं करतात, त्याच्यामुळे न्यायालयाला काम करायला वेळ लागतो. दुसरं असं, तुम्ही एखादा अर्ज कोर्टात दाखल केला की त्याला 90 दिवसाची मुदत असते, त्याचं म्हणणं सांगायचं. म्हणणं त्यांनी सादर केले की त्याच्यामध्ये परत कोणाला साक्षीदार द्यायचे असतात, कोणाला साक्षीदार नाही दिले तर काही ठिकाणी काही कागदपत्र असतात, काही ठिकाणी सरकारची काही कागदपत्र असतात ती लवकर मिळत नाहीत,
काय फेरफार असतात, काय सातबारे असतात, ते अनेक ठिकाणी जी काही कागदपत्र ती मिळत नाहीत त्याला पण फार वेळ जातो काढण्यासाठी आणि मग त्याच्यामुळे न्यायालयीन कामकाज लांबत जातं. तर त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला हिंदू सक्सेशन ऍक्ट लक्षात आलं ना, हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये मुलांच्या सारखाच मुलींना हिस्सा आहे, समान हिस्सा. आणि दुसरा महत्वाचा आता विषय अजून सांगतो, जर ती जमीन वडिलांच्या खरेदीची असेल तर मुलींना जर त्या वडिलांच्या खरेदीची त्या वडिलांच्या खरेदीने जर दुसऱ्या मुलीला एखाद्या तिला खरेदी करत करून किंवा मुलाला खरेदी करत करून तर त्याच्यात तुमचं काही चालणार नाही. कारण का वडिलांच्या खरेदीची म्हणजे आपल्याकडं वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालमत्ता. स्वकष्टार्जित म्हणजे समजा मी काम करून 2 एकर जमीन घेतली तर ती जमीन माझी इच्छा पत्नीला द्यायची, मग एखाद्या मुलीला द्यायची, सगळ्यांनाच द्यायची, ती माझी इच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात की बाबा ही सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी स्वकष्टार्जित. आणि वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय, वडिलांकडून वाडवडिलांकडून आलेली, त्याला जॉईंट फॅमिली म्हणजे वडिलांच्या पासून आजोबा पंजोबा आजोबा त्यांच्यापासून ती खालीपर्यंत प्रॉपर्टी त्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. आता वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये तुम्हाला स्वकष्टार्जित मालमत्ते संदर्भात बांधायचे अधिकार नाही. ते कधी आहेत, जर तुमचे वडिलांच्या नावावर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल, वडील जर वारले तर ती तुमची सगळ्यांची स्वकष्ट म्हणजे वडिलोपार्जित होणार. वडील जीवन देतोपर्यंत नाही. किंवा आईच्या नावावर प्रॉपर्टी घेतली असेल खरेदीने, समजा एखादा फ्लॅट ट्रान्सपोर्टला एक फ्लॅट घेतलाय समजा आईच्या नावावरती वडिलांनी, तर त्या आईच्या नावावरती ती सगळी प्रॉपर्टी कारण आईच्याच नावावर निघतात, आईच्या नावावरती खरेदी करते, करारनामा अशी खरेदी घेत असेल त्याच्यामध्ये पैसे दिलेले दाखवले, ती आईची स्वकष्टार्जित झाली. त्या आईच्या ह्याच्यामध्ये आई ती कुणाला बी देऊ शकते. म्हणजे तिला वाटतं मला एक मुलगी हिला द्यायचा आहे, आईला वाटतं माझा हा मुलगा मला चांगलं समज त्याला ती आईची इच्छा झाली. पण आई जर समजा मध्येच गेली ती आईच्या नावावर जर राहिली तर ती आई जर मयत झाली तर ती सगळ्यांची होणार, हे पहिले लक्षात घ्या. त्यामुळे ती काय आईला मुलंच वारस राहणार ना, आणि वडिलांची जर असेल तर वडिलांना मुलीच वारस राहणार असं असतं. त्याला चुलते काका कोण वारस लागत नाही, एक लक्षात. समजा आता एखाद्याचा आजोबा आहे आणि त्या आजोबा आता सासवडले त्याच्या नावावर समजा 1 एकर जमिनी सासवड आजोबाच्या नावावर, म्हणजे आजोबाला खाली 4-5 मुलं असेल तर आजोबा गेले तर ते सगळ्या मुलांची वाला. पण आजोबांनी घेतली ना, आजोबांनी जर एका मुलाला दिली खरेदी घेत करून किंवा आजोबांना ना तो माझा चांगला आहे त्याला मी खरेदी घेत करून देतो, तर त्यावेळी त्या आजोबाची इच्छा म्हणजे ज्या ज्या स्वकष्टार्जित मिळकती आहेत त्याची विल्हेवाट लावायची, त्याच्या हयातीमध्ये त्याला कायद्याने अधिकार दिलेले आहेत. तर तो जर स्वकष्टार्जित मालमत्ता ज्याच्या नावे आहे तो जर याला कदाचित मयत झाला तर त्याच्या वारसदारांना ती जमीन वडिलोपार्जित जमीन म्हणून वापरली आणि त्यांना त्याच्यात सगळ्यांना समान हक्क मिळतो. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट झाला. अजून त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे काय तुम्ही शिक्षक वगैरे असतात काय तुम्ही आता चेक संदर्भात काय पाहिले मला काय माहिती नाही. आता काय झालं चेकचा एक कायदा आहे किंवा शॉर्टकट मध्ये का सांगतो, बऱ्याच ठिकाणी आता महिला ते आता महिलांचं ते आपलं काय म्हणतात त्याला लाडकी बहीण योजनेमध्ये आता चेक आले की कॅश पैसे दिले तुम्हाला, चेक वगैरे नाहीत ना काय, तेवढं तरी बरं. काय काय ठिकाणी काय होतं माहिती का, आता मी का सांगतो तुम्हाला महिलांना समान अधिकार दिलेले ठिकाणी म्हणजे महिलांच्यासाठी कायदा नाही आहे, पण एक असावं माहिती म्हणून सांगतो. बऱ्याच ठिकाणी काय व्हायचं की आपली वडिलोपार्जित मालमत्ता आपण काहीतरी विकत असतो, विकल्यानंतर आपल्याला काय होतं की ते समोरचा माणूस काय सगळेच व्यवहार आता काय कॅश नाही होत नाही, काही ठिकाणी आरटीजीएस केलं जातं, काही ठिकाणी चेक टाकले जातात. सर्वात बऱ्याच खरेदी खात्यामध्ये चेक टाकले तर चेक वा आता समजा 5 लाखाचं एक खरेदी खात आहे आणि त्या 5 लाखाने तुम्हाला 2 लाख रुपये आणि राहिलेली 1 लाखाचे 3 चेक दिले. आता चेक दिल्यानंतर ते चेक मध्ये जास्त ते खरेदी खात्याचे नमूद केलेले असतील ह्या तारखेचा चेक त्या तारखेचा चेक त्या तारखेचा. हा जे चेक असतो ना हा चेक तुम्ही समजा आता बँकेत भरला, आता समजा तुमच्याकडे 3 लाखाचे चेक येणार, एक जण गेला बँक ऑफ इंडियाचे चेक भरला, चेक भरल्यानंतर काय झालं साहेब म्हणले भरला चेक ही पावती तुमची स्लिप घेऊन जा 2-3 दिवसांनी या तुमचा चेक पास होईल. काय ठिकाणी आता चेक पास झालेले आहे गुगलला असतं सगळं, त्याच्यामध्ये मोबाईल येते चेक पास किती पैसे किती आले गेले ते सगळे ती पण माहिती मिळते. पण कदाचित काय लोकांकडे आपण जाऊन बँकेत बघावं आपल्या खात्यात पैसे जमा झाले. समजा आता 1 लाख रुपयाचा चेक होता आणि तो आज भरला तुम्ही 2-3 दिवसांनी पाहायला गेला त्या ठिकाणी तू चेकच पास झाला नाही, अशा टायमाला काय करायचं, मग त्याच्या संदर्भात काय करायचं त्याला परत एक फोन करायचा माणसाला, तू असा चेक मला दिला खरेदी खात्यात चेक दिलेला तुम्हाला असा 1 लाख रुपयाला 3 लाखाचे 3 चेक दिल्यात, मी त्याच्यापैकी पहिल्या तारखेचा मी बँकेत भरला, तुझा चेक हा न वटवता माघारी आला, त्याला इंग्लिश बाउंड झाला म्हणतात म्हणजे न वाटता माघारी. मग आपण काय करायचं तो चेक बाउंड झालेला आपल्याला समजलं
की त्याला फोन करायचा, पैसे देतो काय बघायचं, त्याने नाही दिले पैसे, त्याच्याकडे नसतात पैसे म्हणूनच बाउन झाले असतात. मग काय करायचं, ती चेक बाउन झाला, पत्र देते बँक त्या चेक सोबत, चेकची तारीख आणि न वटवता माघारी. त्याच्यात बॅलन्स इनसफिशियंट असं नाव दिलं असतं. बॅलन्स इनसफिशियंट म्हणजे खात्यावर पुरेसे पैसे नाही किंवा काय म्हणजे बॅलन्स इनसफिशियंट. काय काय मूर्ख लोक स्टॉप पेमेंट करतात, काय काय त्याच्यामध्ये बाबा काहीतरी कारण सिग्नेचर फॉल्ट, सही खरेदी खाता वेगळी सही करायची, चेक वेगळी फसवायसाठी वेगळी सही करायची, आज मी महाभाग घेत काय. तर त्या संदर्भात तुम्हाला काय होतं, ती चेक इनसफिशियंट फंड्स या नावाने म्हणजे न पुरेशी रक्कम नसल्यामुळे मागायला असं मॅडम शेअर आहे. त्यानंतर ते पत्र मिळतं, त्याला मेमो म्हणतात, चेक मेमो. चेक आणि त्याच्याबरोबर तो का चेक न वटवता मागायला मेमो असतो, तो मेमो घ्यायचा आणि संबंधित काय करायचं, स्वतः त्याला वकील दिला तरी चालतो, नाही वकील दिला तरी चालतो. ज्यांनी चेक दिला त्याच्यात त्याला निगोशिएट इन्स्ट्रुमेंट 138 138 म्हणतात त्याला, चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा. त्या कायद्यात काय सांगितलं की हा चेक तुमचा जर न वटवता मागायला आला आणि तुम्हाला जर ते पैसे नाही मिळाले तर त्याच्या खाली एक नोटीस द्यायची, तुझा आमचा असं असं खरेदी खत झाले, त्याच्यात तो अमुक तारखेला आम्हाला हा चेक दिलेला आहे, तो चेक आम्ही बँकेत भरायला गेलो, बँकेत भरल्यानंतर तुझ्या खात्यावरती पुरेशी रक्कम असल्यामुळे चेक माघारी आलेला आहे आणि त्यामुळे आमचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे असं म्हणल्यानंतर त्याला काय चेक बरं का. आता पुढचं महत्व आहे, चेक बाउन्स झाल्यानंतरपासून 1 महिन्याच्या आत नोटीस द्यायची. तुम्ही म्हणता चेक बाउन्स झाला घरी ठेवताना 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी चालत नाही, लगेच द्यायची. तशी 15 दिवसात दिली तर चालती, पण तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी 1 महिन्याच्या. आता तुम्ही नोटीस मध्ये काय म्हणायचं, तुझं असं असं खरेदी खत करून दिली, त्याच्यामध्ये तू तितके पैसे मला चेकचे दिले होते, तुझा चेक हा पास झालेला नाही आणि त्यामुळे तुझं खरेदी खत, ते आपण म्हणतो नंतरचा भाग बेकायदेशीर, तू आम्हाला त्या खरेदीची किंमत ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत, म्हणजे नोटीस पाठवल्यापासून नोटीस मध्ये 15 दिवसाची त्याची मागणी करायची पैशाची. मग ते पैसे तुम्हाला 15 दिवसात त्यांनी काय तो देणार नाही असं गृहीत धरलं, दिलं तर चांगलंच, नाही दिलं तर मग तिथून पुढे तुम्ही म्हणजे चेक बाउन्स झाल्यापासून 45 दिवसात म्हणजे 1 महिन्याच्या तुम्ही ती केस दाखल करू शकता कोर्टात. चेकचे पैसे नाही दिले तर त्याला पण ऑर्डर दिला असते, पैसे द्यावेच लागतात, काय नाही त्याला. आणि मग ती केस बऱ्याच ठिकाणी काय होतात, काय लोक पैसे देतात. आता चेक बाउन्स झाल्यानंतर तुम्ही लगेच त्या 25% रक्कम पण 15-20% रक्कम पण कोर्टाला मागू शकता. मी 1 लाखाचा चेक आहे, मला त्याने 20,000 रुपये दिले, ती पण तुम्हाला मागता येते त्या अर्जात. तुमचा खर्च पण तुम्हाला मागता येते त्या अर्जात. म्हणजे आता हे मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला 1 लाखाने सांगितलं. काय काय चेक आहेत ना मोठमोठे असतात खरेदी खात्याचे, आणि ते खरेदी खाते ना नाही त्यांनी पैसे दिले, लई दिवस केस चालली, तुम्ही एक साधा मसुदा अर्ज केला की मला खरेदी केलंय माझं, मला 1 लाख रुपये दिला, चेक पास नाही झाले, आता हाच नाही पास झाला पुढले कधी पास पाहिजे, फसवणूकच झाली ना, ते खरेदी खत पण महसूल मध्ये गेले की ते आपोआप रद्द होऊ शकतं. त्याच्या नोंदी बिंदी जर झाल्या त्या पण आपल्याला कायद्यात दाद मागून महसूलला किंवा कोर्टात मागून ते खरेदी खत रद्द करता येते. पण अनेक वेगवेगळ्या काय काय तर आपली इच्छा आली पैसे घ्यायचे का खरेदी कॅन्सल करायचं. हा चेकचा कायदा मी मुद्दाम का सांगितलं, बऱ्याच ठिकाणी आता नवीन सिस्टीम मध्ये अनेक ठिकाणी सगळे चेकच्या चेकनीच होतात, त्यासाठी ते तुम्हाला मी चेकचा काय सांगितलं. हा आता मी तुम्हाला पहिला सांगितलं होता कायदा महिला विषयी आपला डोमेस्टिक फायनान्स घरगुती कायदा. 2 नंबरला मी तुम्हाला सांगितलं होता मेंटेनन्स. 3 नंबरला मी तुम्हाला सांगितलं होता ह्याचा आपला हिंदू वारसा हक्क कायदा म्हणजे हा इंडियन सक्सेशन ऍक्ट. 4 नंबरला मी तुम्हाला 138 138 केसचा काय सांगितलं. आता ह्याच्यात कायद्यामध्ये आपण जर पाहिलं ना बारीक सारीक विचार केला ना मंगलताई खूप किचकट काम आहे, आपलं वाटतं एवढं सोपं नाही. आपण ज्या अनेक ठिकाणी बघा हे कायदे इतके म्हणजे आपल्याकडं म्हणजे इतके आहेत ना की ते असं ती समुद्रासारखे मोठा कायदा, त्याच्यात आपण किती यायचं. आता आमच्याकडे काय होते, तुम्ही म्हणता मग तुम्ही वकील व्यवसाय करताना मग एवढं कसं, एवढं नाही आम्ही वाचायचं, जे काम आहे तेवढंच वाचायचं आणि एकदा हाता खालून ते गेले की आपलं लक्षात राहतं काय. आता तुमचं कसं एखादा शिक्षक असतो त्यांनी 4-5 वर्ष शिकवायचं काम केलं की ते मुलांना पुस्तक घेऊन मी सांगतो काढा पुस्तक, मग त्याचं सगळं पाठवलं. तसं म्हणजे जे तुम्हाला लागतं तेवढंच आपण घ्यायचं, जास्त त्याच्यामध्ये हे करायचं नाही. आता दुसरा एक महत्वाचा विषय, आपल्याकडं मॅडम काय होते माहिती का, महसूल एक स्वतंत्र खाते. आता त्या महसूल मधल्या फक्त मी तुम्हाला खालून वरपर्यंत सांगतो. महसूल मध्ये पहिल्या फर्स्टला काय असतं, तुमचं गाव असतं, गावामध्ये तुमचं तलाट्याचं काम काय असतं, रेग्युलर 7 तारीख अपडेट करणे, कोण 7 तारीख मागायला देणे, काही ठिकाणी दाखले असतात ते दाखले देणे, हे तलाट्याचं काम. संबंधित तुम्ही त्याच्यामध्ये जर काय एखादा रजिस्टर दस्त केला
काही तुम्हाला बाबा दुरुस्ती करायची असतात, तहसीलदारांनी काय ऑर्डर केली असेल तर ते एक काम तुम्हाला तहसीलदाराकडे जाऊन ते मंडळ अधिकाऱ्याच्या आदेशाप्रमाणे करता येतं. तलाठी हा गावचा महसूल मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. त्यांनी गावच्या मध्ये सगळे कागदपत्र व्यवस्थित अपडेट करणे, त्याच्या हाताखालचा माणूस असतो व म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये अपडेट करायचं काम सगळं तलाड्यात असतं. तलाड्यानंतर तुम्हाला वर तलाड्यासाठी अनेक 6-7 तलाठी म्हणून एक साजा असतो मोठा, त्याच्यामध्ये सर्कल म्हणतात त्याला. 7-8 गावात मिळून एक सर्कल असतं. तर सर्कलने काय करायचं की ती जी तलाठीने काय काम केलं त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. नाही तर उगीच तलाठी काहीतरी वेळी वाकली कुठेतरी नोंदी करायचा, काय करायचा, खरेदी खत जर केला असेल तर ती खरेदी खताची शहानिशी करायची, ही खरेदी खत बरोबर केले का, क्षेत्र बरोबर लिहिलेलं आहे का, त्याचं व्हेरीफाय करताना त्याचा फेरफार म्हणजे त्याला म्युटेशन यांची म्हणतात फेरफार, मग हा मंजूर करायचा का नाही करायचा हे अधिकार कोणाला असतात, सर्कलला असतात. सर्कल ते सगळं व्हेरीफाय करतो. काही डॉक्युमेंट केला हा बरोबर आहे का, सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्र लिहिले का, क्षेत्र खालीवर झाले का, त्यासाठी हा तलाठी असतो, सर्कल असतं. आणि सर्कलच्या वर नंतर काय असतात संबंध आपला महसूल मध्ये तहसीलदार हे तालुक्याच्या ठिकाणी असतात या की. तर ते जे तहसीलदार असतात तर त्याच्यामध्ये मग तहसीलदार असतात. तहसीलदार हे संबंधित त्या ठिकाणी महसूल मध्ये सगळे म्हणजे तालुक्याचे सगळे कारभार म्हणजे सगळे तलाठी असतात, मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल असतात, त्यांच्या सगळ्या काय ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतात म्हणजे त्या तालुक्याच्या म्हणजे प्रत्येक गावातल्या त्या तलाट्याचं दप्तर, तहसीलदार सर्कलचं दप्तर आणि त्या संबंधित काय असतात सर्व कागदपत्र तालुक्यातली सगळी ती त्याच्यात अपडेट करायचं म्हणजे मुख्य काम तहसीलदारांकडे असतं. प्रत्येक गावात काय काय झालं, कसं झालं काय. आता ह्याच्यानंतर काय होतं माहिती का, मंडलाधिकाऱ्यांनी जे डायरेक्ट म्युटेशन तयार केलेलं आहे काय मॅडम प्रॉब्लेम मी आता मी तुम्हाला का सांगतो माहिती, मी एकच सब्जेक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगतो समजते. नाही तर आम्हालाच काय असं उपयोग माहिती का, अनेक ठिकाणी तुम्ही ट्रान्झॅक्शन करता, अनेक ठिकाणी तुम्हाला अडचणी असतात, त्या चेक नाबावून झाले काय झाले अनेक ठिकाणी, त्या संदर्भात तुम्हाला काय सांगतो. तर हे महसूल मध्ये सर्कल तलाठी तहसीलदार त्याच्यानंतर वर प्रांत असतात, प्रांत नंतर तुमच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी असतात, अप्पर जिल्हाधिकारी असतात, नंतर महसूल मंत्री असतो, महसूल मंत्री हायकोर्ट असतो. त्या बऱ्याच ब्रँचनी काही लोक इतकी विचित्र असतात ना, खाडून तळापासून पार मंत्रालयात हायकोर्टापर्यंत जातात. 50-25 वर्ष त्यांचे जातात त्या निकाल घेण्यासाठी. म्हणजे ही देखील प्रक्रिया नाही. या प्रक्रियेमध्ये आपण ऍक्टिव्ह किती राहायचं आणि किती लवकर काम करून घ्यायचं हे सगळं आपल्या कौशल्यावरती आणि आपल्या ह्याच्या म्हणजे कार्यावरती अवलंबून नाही. नोटीस आलं 6 महिने नाही गेलं मग ते लांबत जातं का. मग हे जे कायदे जे आहेत सगळे हे कायद्याचं परिपूर्णतेने पालन करण्यासाठी तुम्हाला प्रथम काय करावं लागतं, थोडंसं त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहावं लागतं. नाही तर काय आले कोर्टात नोटीस, काय जायचे त्या कोर्टात, बघू काय करायचं ती करू. आपण त्या कोर्टात नाही गेले की कोर्ट, तुम्ही जर एकदा नोटीस घेतलं तुम्ही जर नाही कोर्टात गेला तर नोटीस घेतलंय सबब ह्या मार्गाने नोटीस घेतलं एवढं जरी कोर्टाला कळलं ना तरी कोर्ट त्याचं काम चालू करतं. ते थांबत नाही कोर्ट कोणासाठी. नाही तुम्ही म्हणताल काय करायचे कोर्टात जाऊन आपण ती 8 तास बिलिक त्याला दिली आपण सही, तुम्ही ज्या दिवशी त्या बिलिकच्या रिपोर्टवरती सही करतात किंवा पोस्टाने आरपीडीने तुम्हाला एखादं पत्र आलं किंवा कोर्टाचं कागद आलं किंवा आणि काही तुम्हाला महसूल मधले काय पत्र आले तिथे तुम्हाला पोस्टवरती तुमची सही झाली की मग तुम्ही त्याला त्या कामात तुम्हाला ते मिळालं असं ग्रह जाऊन पुढचे न्यायालयीन प्रक्रिया प्राप्त. अनेक ठिकाणी लोक काय करतात ग्रामीण भागात काय माहित नसतं, बिली पालादारात दिलं नोटीस सही केली, सही केल्यानंतर तारीख असते काय कशाला जायचे कोर्टात, नाही आपण जायचं कोर्टात, जाऊ दे म्हणते काय करायचे बघायचे कोर्टात. कोर्ट थांबत नाही, तिथं काम चालू असतं. तुला दिले नोटीस तुझी सही तर तुला सांगून आम्ही जजमेंट असे. त्याच्यामुळे ती सगळं बारीक सारीक बघूनच कामकाज चालू असतं. फक्त आता जलद गतीने न्यायालय करण्यासाठी भारतीय न्यायालय संहिता कायदा किती 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 तारखेला आला आता सांगितलं मग 1 जुलै 2024. पहिला आपल्याकडे कुठला कायदा होता इंडियन पिनल कोड. म्हणजे आपल्याकडे जे कायदा इंडियन पिनल कोड म्हणजे हा कोणाचा कायदा होता, इंग्लंडने आपल्याला जे केलं तोच आपण अजून आपला आणि इंग्लंड मधला एकच कायदा होता. आपल्याकडे इकडे कसं आहे बाबा एखाद्याची मर्डर केली की 302, तिकडे पण 302 होता. पण आता आपल्यात बदल केला. आता आपण काय केले 302 झाला 101 कायदा केला. 0, 100, 101, 102 आपण बदलला. आता आपण तो कायदा केला. तसंच 498, 306 मध्ये पण अमेंडमेंट केली. घरगुती छळवाद कायदा होते एखाद्या महिलेने आत्महत्या त्याच्यात पण दुरुस्ती केली आहे. त्याच्यात पण आता कायदे केले. मला वाटतं काहीतरी 67, 65, 66, 68, 70 पर्यंत सगळे कायदे टाकलेले. आता ती कायदे बारीक 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 मग ती कसं घटना कशी घडली
किती किती दिवसापासून त्रास होत होता, कितीपासून ते हे प्रकरण चालू आहे, याच्यात कोण कोण कारणीभूत आहे, त्याची सगळी चौकशी करून त्याच्यात ते अमेंडमेंट करून त्याच्यात 6-7 कलम टाकलेली. म्हणजे तुमच्यासाठी हा एक आनंदाची बाब, म्हणजे अशा घटना होऊ नये. पण एक बाजूने पाहिलं तर जलद गतीने न्याय देण्यासाठी हे कायद्यात अमेंडमेंट केलेली, म्हणजे दुरुस्त केलेली. आणि ही जी काय नवीन कायद्यात दुरुस्त केली ह्यामुळं तुम्हाला फार मोठं प्रोटेक्शन मिळणार आहे. आता प्रत्येक ठिकाणी अशा घटना झाल्या की जरी एखाद्याने घरगुती छळवाद कायदा केला, शारीरिक मानसिक छळ करून त्या बाईने आत्महत्या केली, तर ह्या कायद्याखाली त्याला डायरेक्ट जर पुरावा आला तर डायरेक्ट फाशी. म्हणजे सगळीकडे हे स्टँडर्ड काम केलं. एखादी महिला आहे तिच्यावरती काय प्रसंग झाला, बळजबरी, त्यासाठी देखील आता जलद गतीने कायदा केलाय, त्यासाठी देखील फाशी तरतूद केलेली आहे. सोडणार नाही आता काय करतो, पण त्याला पुरावा तसा आला पाहिजे. आणि त्यानंतर आता मेडिकल जे आहेत ना, आता आपण बघा पुण्यामध्ये आपण पेपर अनेक वेळा वाचला असते, अग्रवाल वगैरे ती गाडीला टाकली एक जण, त्या ठिकाणी ती मुलाच्या आईने ती मुलाचं घेणार आईचं दिलं, त्याच्यामध्ये किती आपण ते वाचलं सगळं पेपरला. म्हणजे हा ही पळवाटच ना कायद्यातली. मग ह्याच्यामुळे काय केलं आता त्याच्यात पण लई आहे. आता काय ठिकाणी काय करतात बाबा, 2 गाड्यांचा डॅश झाला किंवा एखादा माणूस रस्त्याने चालला, त्याला मागून गाडी जाऊन आळवला, तो माणूस खाली पडला, तर ज्यांनी कोणी तो डॅश दिला त्याची जबाबदारी काय, गाडी थांबवायची. त्याला एक तर काय करायचं, त्याचं बघायचं काय झालं, मी हॉस्पिटलमध्ये घेऊन. पण काय महाभाग पळून जातात. पळून गेल्यानंतर मग ती कळत नाही कुणाच्या गाडीने काय केलं. अशा ह्यासाठी देखील मोटर ऍक्सिडेंट क्लेम म्हणजे त्याच्यामध्ये रेश आणि निग्लिजन्स मेनर्स मध्ये ह्याच्यामध्ये देखील आता कायदा कडक केलेला आहे. आता डायरेक्ट वरून केंद्र सरकारनेच कायदा केलाय. कुणी कोणाला दाखल मिळाला 304 एक खटला होता दाखल, त्याच्यात आता कडक शासन केलं. त्याला पण काय केलं की ती पळून जाईल काय करत, आणि मग त्याच्यासाठी नुकसान भरपाई पण मोठ्या प्रमाणात मागितली. आता नाही तर पूर्वी काय व्हायचं, काही लोक कोणाची वाद असला काय असला त्याला डॅश दिला तर मारायची, जायची निघून. काय व्हायची, कोर्टात खाली पोलीस पाठवा माहिती, कोर्टात जायचं, तिथं जामीन तयार करायचा, कोर्टात आले की झालं. मोटर ऍक्सिडेंट गाडी खाली मिळाला, जामीन लगेच व्हायचा ना. आता ती नाही, आता त्याची चौकशी केली सगळी. आता बारीक सारीक गोष्टीची चौकशी केली की हा माणूस काय कसा गेला, काय गेला, त्याची सगळी बारीक चौकशी करून त्याला आता कडक शासन करायचं. आणि ह्या कायद्यामध्ये आता इतकी दुरुस्त तुम्हाला आहे ना, एक परिपत्रक आहे ती, मी त्याचे एक जोरास काढून तुमच्या मॅडमकडे तुम्ही सगळ्यांना त्याच्या जोरास काढून द्या. कारण ती काय झाली त्याचे इतकं नवीन काय झाले तर बारीक ते सांगायचं म्हणलं ह्याच्यात सगळं येते, त्याला फार वेळ लागेल. त्यामुळे मी त्याचं परिपत्रक जोरास काढून तुम्हाला सगळ्या महिलांना ते वाटप करून टाक. म्हणजे तुम्हाला त्याची मला जी काय माहिती मी आपली तुम्हाला प्राथमिक दिलेली आहे. त्याच्यात सांगायचं म्हणजे अनेक लई कायदे त्याच्यात आता, म्हणजे ते म्हणजे इतके कायदे आहेत ना, ते आता तुम्हाला सांगणं मी मुश्किल आहे ते वेळेअभावी. तरी पण जी मला प्राथमिक माहिती होती ते तुम्हाला योग्य प्रकारे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जी काय माहिती असेल तर आपण योग्य व्यवस्थित त्याचं पालन करावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ही करतो, विनंती करतो आणि सूचना पण करतो. आणि मला तुम्ही इथं बोलावलं, वेळ काढून मी पण आलो. तुम्ही सगळ्यांनी मला इथं माझं शांत चित्ताने मनपूर्वक सगळं ऐकलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे तुमच्या कोण ठाकरे मॅडम आहेत, आपल्या सगळ्याच मॅडम आहेत, आमच्या सविताताई कोणत्या आहेत, सगळेच त्या ठिकाणी. आमचे सरपंच देखील एक तास भरीत असतात, पाऊण तास थांबले. सगळेच पोलीस पाटील आहेत, बापू पण या ठिकाणी आले. आपण सर्वांनीच मी जी काय माहिती दिली, आमच्या महिन्यात पण आहेत, आमच्या काकी आहेत, त्या सगळ्यांनी आपण जे काय प्रामाणिकपणे आहे, आमच्या मंगल ताई पण येते, सगळेच आमच्या ह्या पण ताई पण बाबा, सगळ्यांनीच आपण इकडे जी काय माझी माहिती ऐकली ही तुम्हाला आपली प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक परिपत्रक सविता ताईकडे